कालचा दिवस भारतीय संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला। आपल्या अष्टपैलू गाण्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल 12 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास निधन झाले। एका युगाचा अंत झाल्याची भावना आज प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात आहे। आज 13 एप्रिल 2026 रोजी संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे। आपल्या सुमधुर आवाजाने 7 दशकाहून अधिक काळ रसिक प्रेक्षकांच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांना आज मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या हजारो चाहते लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले आहेत। शिवाजी पार्क येथे तमाम चाहत्यांच्या वतीने आणि न्यूज मराठी 24/7च्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। 12 एप्रिल हा दिवस केवळ संगीत क्षेत्रासाठीच नाही तर जगातील प्रत्येक संगीत प्रेमींसाठी काळा दिवस ठरलाय। ज्या स्वरांनी आपल्याला कधी हसवलंय, कधी रडवलंय तर कधी जगण्याची उमेद दिली, तो जादुई स्वर कायमचा शांत झालाय। आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी आशा भोसले उर्फ आशाताई आज आपल्यात नाहीत। आज शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार असून एका सुवर्ण युगाचा तेथे अस्त होईल। ज्यांच्या आवाजातील आवाजाने आपल्याला रडवले आणि ज्यांच्या स्वरातील ऊर्जेने आपल्याला थिरकायला लावले, या स्वरांच्या जादूगाराला आज अवघा महाराष्ट्र साश्रू नयनाने निरोप देतोय। आशाताईंचा हा 9 दशकांचा जीवन प्रवास, त्यांच्या कारकिर्दीतील चढ उतार आणि त्यांनी संगीताच्या दुनियेत कोरलेलं अजरामर स्थान, या सर्व गोष्टींचा आढावा आता आपण घेणार आहोत। उलगडूया आशाताईंच्या आयुष्यातील ते सोनेरी क्षण। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाताईंच्या रक्तातच संगीत होतं। वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला, पण त्यांचा प्रवास गुलाबांच्या फुलासारखा सोपा नव्हता। दीदी म्हणजेच लता मंगेशकर आधीच यशाच्या शिखरावर असताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं मोठं आव्हान आशाताईंसमोर होतं। आशाताईंनी केवळ मराठी किंवा हिंदीतच नाही तर तब्बल 20हून अधिक भाषांमध्ये 11,000हून अधिक गाणी गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय। गझल असो, लावणी असो, भक्तिगीत असो किंवा डिस्को सॉन्ग, त्यांच्या आवाजात एक विलक्षण ऊर्जा होती। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक गाणे गाणाऱ्या गायिका म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली। हे आपल्या देशाचं मोठं भाग्य आहे। भारतीय संगीत क्षेत्राचा विचार केला तर आशा भोसले हे केवळ एक नाव नसून ते एक स्वर अध्याय आहे। शास्त्रीय संगीताचा पाया, सुगम संगीताची गोडी आणि पाश्चात्य संगीताचा ठसका, या तिन्हींचा सुवर्ण संगम म्हणजेच आशाताई। 1943 मध्ये सुरू झालेला त्यांचा हा सांगीतिक प्रवास केवळ यशाचा नव्हता, तर तो एक जिद्द आणि सातत्याचा एक वस्तुपाठ होता। शास्त्रीय संगीतापासून ते पॉप संगीतापर्यंत आणि ठसकेबाज लावणीपासून ते भावस्पर्शी गझलपर्यंत त्यांनी दिलेलं योगदान शब्दांच्या पलीकडे आहे। मंगेशकर कुटुंबांचा वारसा अभिमानाने पुढे नेत असतानाच स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही निवेदित गायकांसाठी प्रेरणादायी आहे। पण आशाताईंचा प्रवास हा केवळ सुरांचा नव्हता, तर तो एक जिद्दी स्त्रीचा होता। अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला, पण ते लग्न टिकू शकलं नाही। पदरात 2 मुलं असताना आणि 3रं बाळ पोटात असताना त्यांना सासरचं घर सोडावं लागलं। माहेरी परतल्यानंतर 2 वेळच्या अन्नासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी स्ट्रगल सुरू केलं। सुरुवातीला त्यांना अशा चित्रपटात गाणे मिळायची जी मुख्य गायिका नाकारायच्या, पण 1957 मध्ये नया दौर चित्रपटाने त्यांचं नशीब बदललं। ओ.पी. नय्यर यांच्या संगीताने त्यांना नवी ओळख दिली। त्यानंतर तिसरी मंजिल, उमराव जान, रंगीला
अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवली. इन आँखों की मस्ती के, दम मारो दम पासून ते झुमका गिरारेपर्यंत प्रत्येक गाण्यात त्यांनी जीव ओतला. वैयक्तिक आयुष्य आणि मुलांविषयी बोलायचं झाल्यास आशाताईंना 3 मुले, हेमंत, वर्षा आणि आनंद. पण नियतीने त्यांच्यावर मोठे आघात केले. मुलगी वर्षा आणि मोठा मुलगा हेमंत यांचं अकाली निधन झालं. आयुष्याच्या वाटेवर अनेकदा त्या एकट्या पडल्या. मुलांच्या जाण्याचं दुःखही त्यांनी पचवलं, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. मुलांच्या जाण्याचं दुःख डोंगरा एवढं होतं, पण शो मस्ट गो ऑन म्हणत त्या पुन्हा उभ्या राहिल्या. पुढे R.D. बर्मन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि ही जोडी संगीताच्या दुनियेत अजरामर ठरली. नय्यर, R.D. बर्मन यांच्यापासून ते आजच्या पिढीतील संगीतकारापर्यंत सर्वांशी जुळून घेत त्यांनी स्वतःला नेहमीच अपडेट ठेवलंय. हजारो गाणी आणि अनेक भाषांमधील त्यांचे गायन हे जागतिक स्तरावर आजही वाखाणलं जात आहे. गेल्या काही दिवसापासून आशाताईंच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. त्यांना प्रामुख्याने श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने आणि वाढत्या वयानुसार निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं, पण अखेरच्या वयोमानानुसार त्यांच्या शरीराने साथ सोडली आणि एका ब्रीज म्हणजेच जुन्या आणि नव्या पिढीला जोडणारा हा दुवा निखळला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या आणि संगीताच्या इतिहासातील एक अत्यंत कठीण आणि दुःखद दिवस आहे. ज्या आवाजावर आपण प्रेम केले, ज्या स्वरांनी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर साथ दिली, त्या गान सम्राज्ञी आशा भोसले आज आपल्यात नाहीत. काल दुपारी 12:30 वाजता काळाने आपल्या लाडक्या आशाताईंना आपल्यापासून हिरावून नेलंय आणि आज अवख्या जगाला वेड लावणारा तो स्वर शांत झालाय. 92 वर्षाच्या या प्रवासात त्यांनी अनेक पिढ्या पाहिले आणि प्रत्येक पिढीला आपल्या आवाजाने आपलंसं केलं. हीच त्यांची खरी ताकद होती. वयाची 92 वर्ष हा केवळ आकडा नाही, तर 9 दशकांचं एक तप आहे. वयाच्या 92व्या वर्षीही ज्यांच्या आवाजात तीच आर्जवी ओढ आणि तोच गोडवा होता, त्या आशाताईंनी काल दुपारी अखेरचा श्वास घेतला. 9 दशकांचा हा सांगीतिक प्रवास आज दादरच्या स्मशानभूमीत विसावेल, पण त्यांनी मागे सोडलेला हा स्वरांचा वारसा पुढची अनेक शतके पिढ्यानपिढ्यांचे मनोरंजन करत राहील. आज मुंबईचे हे ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान केवळ चाहत्यांनीच नाही, तर भावनांनी गच्च भरले. आपल्या लाडक्या ताईंचे अंतिम दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर उसळलाय. प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे. ज्या शिवाजी पार्कने अनेक इतिहास घडताना पाहिले, आज तेच मैदान एका सुवर्णयुगाच्या अस्ताचे साक्षीदार होत आहे. थोड्याच वेळात इथून त्यांची अंतिम यात्रा सुरू होईल. दादरच्या याच मातीत, दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. ज्या सुरांनी 7 दशकाहून अधिक आकाश व्यापले होते, ते स्वर आज पंचतत्वात विलीन होतील. विशेष म्हणजे संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल राज्य सरकारतर्फे त्यांना पूर्ण शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे. दादर हिंदू स्मशानभूमी येथे पोलीस दलातर्फे त्यांना शासकीय सलामी दिली जाईल आणि त्यानंतर शाश्रू नयनांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. ज्या शिवाजी पार्कच्या परिसरात त्यांनी अनेक वर्ष व्यतीत केली, त्याच मातीतून आज त्या अनंताच्या प्रवासाला निघाल्या आहेत. 92 वर्षाच्या या प्रवासात त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत, तर कोट्यावधी भारतीयांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले. 92 वर्षाचा हा प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास काल थांबला. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा उत्साह आणि त्यांचा आवाज एखाद्या तरुण गायिकेला लाजवेल असाच होता. भारतीय संगीताचं गांभीर्य आणि आधुनिक संगीताचा ठसका इतक्या सहजतेने पेलणारी दुसरी आशा आता पुन्हा कधीच दिसणार नाही. आज म्हणजेच 13 एप्रिल 2026 शिवाजी पार्कवर त्यांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटलाय. शरीर थकलेलं असलं तरी त्यांचा तो खट्याळ आवाज
त्यांचं ते मंद हास्य आणि संगीताप्रती असलेली निष्ठा आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. आशाताईंनी हजारो गाणी आणि अनेक भाषांमधील त्यांचं गायन हे जागतिक स्तरावर आजही वाखणलं जातंय. ज्यांच्या आवाजाशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आशाताई, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. न्यूज मराठी 24/7 या परिवारातर्फे आम्ही या स्वर माऊलीला साश्रू नयनाने अखेरचा सलाम करतोय. आशाताई, तुमचा देह जरी आज अनंतात विलीन होत असला तरी तुमचा स्वर या विश्वाच्या कणाकणात सदैव जिवंत राहील.